नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण कीबोर्ड रिलेटेड, कम्प्युटर कीबोर्ड रिलेटेड 100 प्रश्न 100 क्वेश्चन्स अबाउट कम्प्युटर कीबोर्ड हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कीबोर्ड रिलेटेड जे काही प्रश्न असतात ते तुम्हाला तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी हेल्प करतील. त्याच पद्धतीने तुम्ही कम्प्युटरची कोणत्याही प्रकारची एक्झाम देत जर असणार तर त्या एक्झामसाठी तुम्हाला हे प्रश्न मदत करतील. आणि विशेष म्हणजे कीबोर्ड रिलेटेड जर तुम्हाला हे सगळे काही प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित जर केलेत तर यामध्ये खूप सारे शॉर्टकट कीज रिलेटेड काही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत किंवा काही प्रश्न आपल्याला येणार आहेत. हे जर तुम्ही करता तर तुम्ही तुमचा कीबोर्ड जो आहे तो तुम्ही स्मार्टली यूज करू शकता. ओके, तर तुम्हाला एकच करायचं आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला या संदर्भातली जी पूर्ण माहिती आहे ती तुम्हाला होऊन जाईल किंवा कीबोर्डची पूर्ण माहिती तुम्हाला होऊन जाईल. ओके, चला तर मग स्टार्ट करूया कीबोर्डचे 100 प्रश्न. ओके, पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ अ कम्प्युटर कीबोर्ड? कम्प्युटर कीबोर्डचा मेन पर्पज काय आहे? तर त्याचा आन्सर आहे, काय पर्पज आहे? इनपुट डेटा हा त्याचं काय आहे? पर्पज आहे किंवा हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, विच की इज यूज टू क्रिएट स्पेस बिटवीन वर्ड व्हाईल टायपिंग? तर मग याचं उत्तर कॅप्स लॉक, स्पेस बार, एंटर की शिफ्ट? तर याचं उत्तर काय आहे? स्पेस बार. ओके, अंतर ठेवण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, विच की इज यूज टू डिलीट द कॅरेक्टर टू द लेफ्ट ऑफ द कर्सर? ऑप्शन आहेत डिलीट, बॅकस्पेस, एंटर आणि टॅब. आणि याचं उत्तर आहे बॅकस्पेस. विच की इज यूज टू डिलीट द कॅरेक्टर टू द लेफ्ट ऑफ द कर्सर? कुठलं उत्तर असणार आहे त्याचं? बॅकस्पेस की. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द एंटर की? एंटर कीचा फंक्शन काय आहे? तर काय आहे? सबमिट कमांड ऑर क्रिएट न्यू लाईन्स. ओके, पुढचा प्रश्न आहे, विच की डू यू प्रेस टू मेक कॅपिटल लेटर? कोणती की कॅपिटल लेटर साठी प्रेस केली जाते? तर कोणती? कॅप्स लॉक हे कीबोर्डमध्ये बटन चालू केलं जातं. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द कंट्रोल की? कंट्रोल कीचं काय फंक्शन आहे? तर काय फंक्शन आहे? परफॉर्म शॉर्टकट्स इन कॉम्बिनेशन विथ अदर कीज. ओके, हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, विच की वुड यू यूज टू स्विच बिटवीन ओपन ॲप्लिकेशन्स इन विंडोज? ओके, तर याचं उत्तर काय आहे? अल्ट प्लस टॅब. अल्ट प्लस टॅब करून आपण एका विंडोमधून दुसऱ्या विंडोमध्ये स्विच करू शकतो. ओके, करून पहा. पुढचा प्रश्न आहे, विच की इज यूज टू डिस्प्ले द स्टार्ट मेनू ऑन विंडोज? कोणती की यूज केली जाते? तर याचं उत्तर आहे कीबोर्डमधील विंडो की. ओके, पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द एस्केप की यूज्ड फॉर? एस्केप की कशासाठी यूज केली जाते? कॅन्सल अँड ऑपरेशन ऑर एक्झिट. कॅन्सल करण्यासाठी आणि एक्झिट होण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, विच की अलाउज यू टू एंटर अ न्यू लाईन इन अ टेक्स्ट डॉक्युमेंट? कोणती की विच की अलाव यू टू एंटर अ न्यू लाईन? कोणती की प्रेस केली जाते? एंटर. नवीन लाईन जर घ्यायची असेल तर कोणती की प्रेस केली जाते? एंटर. याचं उत्तर आहे एंटर. पुढचा प्रश्न आहे, विच की अलाव यू टू एंटर अ न्यू लाईन इन अ टेक्स्ट डॉक्युमेंट? विच की वुड यू यूज टू मूव द कर्सर टू द बिगिनिंग ऑफ अ लाईन ऑफ अ टेक्स्ट? मग याचं उत्तर काय असणार आहे? होम की. तुमच्या कीबोर्डवर एंड की, डिलीट की, इन्सर्ट, पेज अप, पेज डाऊन तिथेच हा होम बटन सुद्धा, होम की सुद्धा असते, ज्याचं ह्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. ओके, पुढचा प्रश्न, व्हॉट डज द डिलीट की डू? डिलीट की काय करते? तर काय करते? रिमूव्ह टेक्स्ट टू द राईट ऑफ द कर्सर. राईट साईडला जे काही आपला कर्सर टेक्स्ट असेल तो काय करते? ती रिमूव्ह करते. पुढचा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाईप ऑफ कीबोर्ड? कोणत्या यापैकी, या 4 पैकी कीबोर्डचा कोणता टाईप नाही आहे? तर कोणता? ऑप्टिकल हा कीबोर्डचा टाईप नाही. मेकॅनिकल, मेम्ब्रेन्स आणि कॅपॅसिटिव्ह हे कीबोर्डचे टाईप आहेत. ऑप्टिकल हा माऊस असतो. ओके, पुढचा,
व्हॉट इज द फंक्शन ऑफ द टॅब की? टॅब कीचं काय फंक्शन आहे? इंडेंट टेक्स्ट. इंडेंट घेण्यासाठी तुम्हाला टॅब कीचा वापर केला जातो किंवा अंतर जम्प करतं टॅब की. पुढचा, विच की कॉम्बिनेशन इज यूज टू कॉपी टेक्स्ट इन विंडोज? कोणती शॉर्टकट की आहे कॉपीसाठी? कंट्रोल सी. ओके. पुढचा, विच की कॉम्बिनेशन इज यूज टू पेस्ट टेक्स्ट इन विंडोज? कोणती शॉर्टकट की आहे पेस्टसाठी? कंट्रोल व्ही. ओके. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द पर्पज ऑफ द शिफ्ट की? शिफ्ट की जी आहे त्याचा पर्पज काय आहे? टाईप कॅपिटल लेटर्स ऑर ॲक्सेस सेकंडरी कॅरेक्टर. हा काय आहे? शिफ्ट कीचा पर्पज आहे. पुढचा, व्हॉट डज द F1 की टिपिकली डू इन मोस्ट प्रोग्राम्स? F1 की जी आहे ती काय करते? काय करते? ओपन हेल्प ऑर सपोर्ट. ह्या दोन्ही गोष्टी F1 ने आपल्याला करता येतात, F1 कीने. पुढचा प्रश्न, विच की इज यूज टू मूव्ह द कर्सर डाऊन ऑन पेज ॲट अ टाइम? मग याचं उत्तर काय असणार आहे? पेज डाऊन. डाऊनला यायचंय म्हणजे पेज डाऊन. व्हॉट फंक्शन डज द अल्ट की परफॉर्म? अल्ट की काय काम करते? ॲक्सेस कीबोर्ड शॉर्टकट्स वेन कंबाईन विथ अदर कीज. अल्ट की काय करते? ॲक्सेस कीबोर्ड शॉर्टकट ॲक्सेस करते वेन, जेव्हा, कंबाईन विथ अदर कीज, जेव्हा दुसरी एखादी की त्याला जोडून असते तेव्हा. पुढचा प्रश्न, विच की इज यूज टू सिलेक्ट एव्हरीथिंग इन अ डॉक्युमेंट? सगळं सिलेक्ट करण्यासाठी काय वापरलं जातं? कंट्रोल ए. ओके. पुढचा प्रश्न, विच की कॉम्बिनेशन इज यूज टू कट टेक्स्ट इन विंडोज? कट करण्यासाठी कोणती शॉर्टकट की आहे? कंट्रोल एक्स. ओके. पुढचा आहे, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ द विंडोज की? विंडोज कीचा प्रायमरी पर्पज काय आहे? ओपन द स्टार्ट मेनू. Which of the following is a special key on the keyboard used to accessing system shortcuts? तर कोणती आहे ती? ऑल ऑफ द अबाव, म्हणजे कंट्रोल पण आहे, अल्ट पण आहे आणि एस्केप सुद्धा आहे. ओके. व्हॉट इज द फंक्शन ऑफ द नमलॉक की? नमलॉक हा जो की आहे त्याचं फंक्शन काय आहे किंवा ते काय काम करतं? तर काय करतो? टॉगल्स द नंबर कीपॅड. ओके. ते चालू करण्यासाठी, कीपॅड जो आहे तो चालू करण्यासाठी. व्हॉट डज द प्रिंट स्क्रीन, PRTSCN म्हणजे प्रिंट स्क्रीन की डू? प्रिंट स्क्रीन जे आहे ती काय करतं? तर काय आहे? कॅप्चर द स्क्रीन ऑर स्क्रीनशॉट. तुमच्या डेस्कटॉपवर जो काही मॅटर असेल त्याची स्क्रीन जर कॅप्चर करायची असेल किंवा त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा जर असेल तर आपल्या कीबोर्डवर जे की आहे प्रिंट स्क्रीन त्याचा वापर केला जातो. विच की इज यूज टू इन्क्रीज व्हॉल्यूम ऑन युअर कम्प्युटर? काही कीबोर्ड, ऑन मोस्ट कीबोर्ड्स म्हणजे काही कीबोर्डवर असतं ते. तर मग कोणती आहे? F8 जे बटन आहे, की आहे, ती व्हॉल्यूम इन्क्रीज करण्यासाठी वापरलं जातं. विच की इज यूज टू डिक्रीज व्हॉल्यूम? मग डिक्रीज करण्यासाठी कोणती की वापरली जाते? F6. इन्क्रीजसाठी F8 आणि डिक्रीजसाठी F6. व्हॉट डज द कॅप्सलॉक की डू? कॅप्सलॉक की काय करते? टर्न्स ऑन ऑर ऑफ कॅपिटल लेटर टायपिंग. ओके. विच की इज यूज टू मॅक्झिमाइज ऑर मिनिमाइज अ विंडो? कोणती की मॅक्झिमाइज आणि मिनिमाइजसाठी वापरली जाते? तर कोणती? F11. ओके. पुढचा आहे, व्हॉट इज द इन्सर्ट की यूज्ड फॉर? इन्सर्ट की कशासाठी वापरली जाते? टगल बिटवीन ओव्हर टाईप अँड इन्सर्ट मोड. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग कीज आर यूज्ड फॉर नेव्हिगेशन? कोणती की नेव्हिगेशनसाठी वापरली जाते? तर ॲरो की. तुमच्या कीबोर्डमध्ये लेफ्ट ॲरो, राईट ॲरो, डाऊन ॲरो, अप ॲरो आहे ते त्याचं हे उत्तर आहे. ओके. व्हॉट इज द फंक्शन की रेंज ऑन मोस्ट कीबोर्ड? फंक्शन कीची रेंज काय असते? तर काय असते? F11 पासून F12 पर्यंत. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डज द होम की डू? होम की काय करते? त्याचं पर्पज काय आहे? होम की काय करते? मूव द कर्सर टू द बिगिनिंग ऑफ द लाईन ऑर डॉक्युमेंट. ओके. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ द एंड की? एंड कीचा पर्पज काय आहे? मूव द कर्सर टू द एंड ऑफ द डॉक्युमेंट. ओके. पुढचा प्रश्न आहे, विच की कॉम्बिनेशन इज यूज टू अंडू अँड ॲक्शन? कोणती की वापरली जाते अंडूसाठी? कंट्रोल Z. ओके. पुढचा प्रश्न आहे, विच की कॉम्बिनेशन इज यूज टू रिडू
अन ॲक्शन. रिडूसाठी कोणती की वापरली जाते? Ctrl+Y. ओके. पुढचा प्रश्न आहे विच की कॉम्बिनेशन इज यूज टू लॉक द कम्प्युटर. कम्प्युटर लॉक करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते? Window+L. ओके. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज यूज टू ओपन द टास्क मॅनेजर. टास्क मॅनेजर ओपन करण्यासाठी कोणती शॉर्टकट की आहे? Ctrl+Shift+Escape. ॲक्च्युली हे चुकलेलं आहे. याचं उत्तर आहे Ctrl+Alt+Delete. हे त्याचं उत्तर आहे. जर तुम्हाला टास्क मॅनेजर जर ओपन जर करायचं जर असेल तर Alt, Control आणि डिलीट हे तुम्ही प्रेस केलं की टास्क मॅनेजर तुमचा ओपन होतो. ओके. पुढचा आहे विच की इज यूज टू अनेबल ऑर डिसेबल द नंबर पॅड. कोणती की वापरली जाते नंबर पॅड डिसेबल करण्यासाठी? तर त्याचं उत्तर आहे नम लॉक. ओके. पुढचा प्रश्न आहे विच की कॉम्बिनेशन इज यूज टू ओपन द फाईल मेनू इन मोस्ट प्रोग्राम. तर मग याचं उत्तर काय आहे? Alt+. ओके. पुढचा प्रश्न आहे विच की कॉम्बिनेशन इज यूज टू सेव्ह अ डॉक्युमेंट इन मोस्ट प्रोग्राम. मग याचं उत्तर काय असणार आहे? तर याचं उत्तर आहे Ctrl+S. सेव्ह करण्यासाठी काय वापरलं जातं? Ctrl+S. पुढचा प्रश्न आहे व्हॉट डज द Ctrl+P. Ctrl+P कशासाठी वापरला जातो? कसलं कॉम्बिनेशन आहे ते? तर प्रिंट अ डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी. पुढचा आहे व्हॉट इज द पर्पज ऑफ द Alt+Tab शॉर्टकट. Alt+Tab हे कशासाठी वापरलं जातं? हे अगोदरही आलं होतं. स्विच बिटवीन ओपन ॲप्लिकेशन. जे ओपन ॲप्लिकेशन्स असतील, ज्या विंडोज असतील त्यांना स्विच करण्यासाठी. व्हॉट डज द Ctrl+F की कॉम्बिनेशन डू. काय करतं? फाइंड टेक्स्ट इन अ डॉक्युमेंट ऑर वेब पेज. टेक्स्ट जो आहे तो फाइंड करण्यासाठी, शोधण्यासाठी. विच की कॉम्बिनेशन इज यूज टू क्लोज अ प्रोग्राम ऑर विंडोज. प्रोग्राम किंवा विंडोज क्लोज करण्यासाठी काय वापरलं जातं? Ctrl+Q पण वापरलं जातं, Ctrl+W पण, Ctrl+F4 पण. म्हणजे याचं उत्तर काय आहे? ऑल ऑफ द अबाव. पुढचा प्रश्न आहे विच की इज यूज टू मिनिमाइज द ॲक्टिव्ह विंडो. ॲक्टिव्ह विंडो मिनिमाइज करण्यासाठी काय वापरलं जातं? Window+M. ओके. पुढचा प्रश्न आहे विच की कॉम्बिनेशन इज यूज टू ओपन द रन डायलॉग बॉक्स. रन हा डायलॉग बॉक्स ओपन करण्यासाठी काय वापरला जातो? Window+R. ओके. पुढचा प्रश्न आहे व्हॉट डज द Ctrl+Alt+Delete कॉम्बिनेशन डू. तर हे बघा, मी मागाशी जसं तुम्हाला सांगितलं ना, ते माझ्याकडनं लिहिण्यात चुकी झाली होती. काय करतो तो? ओपन टास्क मॅनेजर. ओपन टास्क मॅनेजर करण्यासाठी Ctrl+Alt+Delete. ओके. पुढचा आहे व्हॉट इज द Window+L. Window+L काय करतं? आता थोड्या वेळापूर्वीच आला होता. काय करतो? लॉक द कम्प्युटर. ओके. व्हॉट डज द Ctrl+Shift+Escape. हे काय करतं? Ctrl+Shift+Escape काय करतो? ओपन टास्क मॅनेजर पुन्हा इथे लिहिलेलं आहे. आपण एकदा करून बघूया म्हणजे तुम्हालाही कळेल आणि माझी ही क्वेरी जी आहे ती क्लिअर होऊन जाईल. ओके. पुढचा प्रश्न आहे व्हॉट की इज यूज टू इन्सर्ट अ पेज ब्रेक इन मोस्ट वर्ड प्रोसेसर. कोणती की जी आहे ती वर्ड प्रोसेसरमध्ये वापरली जाते? Ctrl+Enter. इन्सर्ट अ पेज ब्रेकसाठी. पुढचा प्रश्न आहे व्हॉट की इज यूज टू इन्सर्ट अ पेज ब्रेक इन मोस्ट वर्ड प्रोसेसर. विच की इज यूज टू टगल द कर्सर बिटवीन इन्सर्ट अँड ओव्हरटाईप मोड. तर याचं उत्तर असणार आहे इन्सर्ट. एवढ्या मोठ्या प्रश्नाचं छोटंसं उत्तर आहे इन्सर्ट. व्हॉट डज द Ctrl+E शॉर्टकट डू. Ctrl+E काय करतो? सेंटर अलाइनमेंट द टेक्स्ट. टेक्स्टला जर सेंटर अलाइनमेंट द्यायची जर असेल तर. व्हॉट इज द फंक्शन ऑफ द स्क्रोल लॉक. स्क्रोल लॉकचं काय फंक्शन आहे? लॉक द स्क्रोलिंग बिहेवियर. स्क्रोल लॉक जो आहे तो काय होतो? लॉक होऊन जातो. स्क्रोल जो पेज आपण वर खाली करतो तो स्क्रोल काय होतो? लॉक होतो. व्हॉट डज द Alt+F4 हे काय करतं? Alt+F4 क्लोज द ॲक्टिव्ह विंडो ऑर प्रोग्राम. विच की इज यूज टू टगल द विजिबिलिटी ऑफ द ऑनस्क्रीन कीबोर्ड इन विंडोज. तर मग याचं उत्तर काय असणार आहे? Window+U. पुढचं आहे व्हॉट डज द Ctrl+T की कॉम्बिनेशन डू इज मोस्ट ब्राउझर. तर याचं उत्तर आहे ओपन अ न्यू विंडो. Ctrl+T.
ओके. व्हॉट इज द शिफ्ट प्लस F10 की कॉम्बिनेशन यूज फॉर? शिफ्ट प्लस F10 काय करतं? तर शिफ्ट प्लस F10 काय करतो? ओपन द कंटेक्स्ट मेनू, राईट क्लिक करून ओपन द कंटेक्स्ट मेनू, राईट क्लिक करून आपण माऊसने करतो, ते शिफ्ट प्लस F10 नी होतं. विच की कॉम्बिनेशन इज यूज टू झूम इन ऑन मोस्ट ब्राउझर? कोणती कॉम्बिनेशन झूम इनसाठी वापरली जाते? कंट्रोल प्लस प्लस. आणि जर समजा जर तुम्हाला जर झूम आउट जर करायचं जर असेल तर मग कोणती की? कंट्रोल प्लस मायनस. ओके. पुढचं, व्हॉट डज द कंट्रोल प्लस डब्ल्यू कॉम्बिनेशन की? कंट्रोल प्लस डब्ल्यू काय करते? क्लोज द करंट टॅब ऑर विंडो. ओके. व्हॉट डज द कंट्रोल प्लस झेड? कंट्रोल प्लस झेड काय करतो? अंडू द प्रिव्हियस ॲक्शन. Which key combination is used to take a screenshot of the entire screen? कोणती की वापरली जाते? प्रिंट स्क्रीन कीबोर्डमध्ये असते ती. What does the control plus Y key combination do? कंट्रोल प्लस Y काय करतं? Redo the previous action. Okay. What does the control plus I? कंट्रोल प्लस I काय करतो? इटॅलाइज द सिलेक्टेड टेक्स्ट. इटॅलिक करतो ना आपण कंट्रोल प्लस आय ने. इटॅलिक म्हणजे थोडंसं क्रॉस होतं. ओके. व्हॉट डज द कंट्रोल प्लस बी? कंट्रोल प्लस बी काय करतो? बोल्ड करतो. बोल्ड द सिलेक्टेड टेक्स्ट. व्हॉट की कॉम्बिनेशन इज यूज टू लॉक द स्क्रीन इन विंडोज? हा प्रश्न पुन्हा आलेला आहे. विंडो प्लस म्हणजे विन प्लस एल. ओके. Which of the following key is used to open a new document in most program? कोणती शॉर्टकट की वापरली जाते ओपन करण्यासाठी? नवीन डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी कंट्रोल प्लस एन. ओके. विच की कॉम्बिनेशन इज यूज टू ओपन द सेव्ह ॲज डायलॉग बॉक्स इन मोस्ट प्रोग्राम? कोणती वापरली जाते? कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एस. ओके. व्हॉट इज द फंक्शन ऑफ द विंडोज प्लस डी शॉर्टकट? हा विंडो प्लस डी हा काय करतो? ओपन द डेस्कटॉप. ओके. व्हॉट की कॉम्बिनेशन इज यूज टू क्रिएट अ न्यू फोल्डर इन विंडोज? नवीन फोल्डर क्रिएट करण्यासाठी कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एन. ओके. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डज द कंट्रोल के शॉर्टकट डू इन मोस्ट ईमेल प्रोग्राम? मग ईमेलमध्ये काय करतो? इन्सर्ट अ लिंक. कंट्रोल प्लस के. व्हॉट डज द अल्ट प्लस F4 कॉम्बिनेशन डू विंडोज? काय करतो तो? क्लोज द करंट प्रोग्राम ऑर विंडोज. व्हॉट इज द कंट्रोल प्लस एल? कंट्रोल प्लस एल काय करतो? ओपन द लोकेशन बार. कंट्रोल प्लस एल काय करतो? ओपन द लोकेशन बार. विच की कॉम्बिनेशन इज यूज टू प्रिंट अ डॉक्युमेंट इन मोस्ट प्रोग्राम? कोणती की वापरली जाते? कंट्रोल प्लस पी. विच की कॉम्बिनेशन इज यूज टू रिफ्रेश द पेज इज मोस्ट ब्राउझर? रिफ्रेश करण्यासाठी कोणती की वापरली जाते? F5. ओके. What is the control plus H shortcut used for in most browser? Control H कशासाठी वापरलं जातं? Open history. Which key combination is used to open the find dialog box in most browser? कोणतं वापरले जाते? Control plus F. What key combination is used to hide all windows and show the desktop? कोणती शॉर्टकट की? Window plus D. What does the control plus shift plus T combination do in most browser? काय करतो? Reopen the last close tab. Control plus shift plus T. Which key is used to open the taskbar properties in Windows? कोणती की वापरली जाते? राईट क्लिक ऑन द टास्कबार. कोणतीही शॉर्टकट नाहीये. राईट क्लिक करायचे टास्कबारवर. ओके. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डज द कंट्रोल प्लस जे? कंट्रोल प्लस ब्राउझरमध्ये काय काम करतं? ओपन द डाउनलोड पेज. जे काय डाउनलोड पेज असेल तो ओपन करतो. व्हॉट की कॉम्बिनेशन इज यूज टू सायकल थ्रो ओपन विंडोज इन अ प्रोग्राम? मग याचं उत्तर काय असणार आहे? अल्ट प्लस टॅब. ओके. स्विच करतो. व्हॉट डज द कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एन कॉम्बिनेशन डू इन मोस्ट ब्राउझर? त्याचं काय काम असतं? कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एनचं ओपन अ न्यू प्रायव्हेट इन रेकग्नायझेशन जे विंडोज असतात ते ओपन करण्यासाठी कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एन ओपन केलं जातं. तुम्ही बघा गुगल क्रोममध्ये म्हणजे नॉर्मली ओपन करता गुगल क्रोम आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझी जी काही हिस्ट्री जी आहे ती कोणीही पाहिली नाही पाहिजे किंवा कोणाला दिसली नाही पाहिजे, तेव्हा ह्या पद्धतीने विंडो ओपन केली जाते कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एनने.
ओके, पुढचा आहे व्हॉट इज द पर्पज ऑफ द विन प्लस ई शॉर्टकट की. विंडो प्लस ई शॉर्टकट कीचा पर्पज काय आहे? ओपन द फाईल एक्सप्लोरर. विच की कॉम्बिनेशन इज यूज टू ओपन द प्रॉपर्टीज विंडोज फॉर अ फाईल ऑर फोल्डर इन विंडोज. मग कोणतं शॉर्टकट की वापरतो? शिफ्ट प्लस F10. व्हॉट डज द कंट्रोल प्लस डी. कंट्रोल प्लस डी काय करतं? ॲड अ बुकमार्क. ओके, व्हॉट डज द विन प्लस आर, विंडो प्लस आर शॉर्टकट की जी आहे ती काय करते? रन कमांड जी आहे तो त्याचा डायलॉग बॉक्स ओपन करते. व्हॉट इज द कंट्रोल प्लस एन कॉम्बिनेशन यूज्ड फॉर इन मोस्ट प्रोग्राम. कंट्रोल प्लस एन काय करतं? ओपन अ न्यू डॉक्युमेंट. विच की इज यूज टू ओपन द स्टार्ट मेनू. स्टार्ट मेनूसाठी कोणती की वापरली जाते? विंडोजची. व्हॉट डज द कंट्रोल आहे, पुन्हा प्रश्न आलेला आहे. कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एस्केप शॉर्टकट इन विंडोज. तर कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एस्केप ही जी काही शॉर्टकट की आहे, जशी कंट्रोल प्लस अल्ट प्लस डिलीट हा सुद्धा टास्क मॅनेजर ओपन करण्यासाठी यूज केला जातो, तसंच कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एस्केप सुद्धा ओपन द टास्क मॅनेजरसाठी ओपन केला जातो. ओके, हे तुम्ही क्लिअर करून जा, कारण हे तिसऱ्यांदा हा प्रश्न आलेला आहे. व्हॉट डज द कंट्रोल प्लस F4. कंट्रोल प्लस F4 काय करतं? क्लोज द करंट विंडोज ऑर टॅब. विंडो प्लस एक्स काय काम करतं? ओपन द पॉवर युजर मेनू. पॉवर युजर जो मेनू असतो तो ओपन करण्यासाठी. विच की कॉम्बिनेशन यूज टू मॅक्झिमाइज द करंट विंडो. करंट विंडोला मॅक्झिमाइज करण्यासाठी काय केलं जातं? विंडो प्लस अप ॲरो. ओके, व्हॉट डज द कंट्रोल प्लस अल्ट प्लस ॲरो कॉम्बिनेशन. कंट्रोल प्लस अल्ट प्लस ॲरो काय काम करतं? रोटेट द स्क्रीन ओरिएंटेशन, स्क्रीन फिरवण्यासाठी. व्हॉट डज द अल्ट प्लस एंटर कॉम्बिनेशन डू. अल्ट प्लस एंटर काय करतं? ओके, तर काय करतं? ओपन फाईल प्रॉपर्टीज. अल्ट प्लस एंटर. विच की इज यूज टू डिलीट द एंटायर वर्ड टू द लेफ्ट ऑफ द कर्सर. कंट्रोल प्लस बॅकस्पेस. करून बघा, हे टायपिंगवाल्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचं आहे. विच की कॉम्बिनेशन इज यूज टू शो द डेस्कटॉप इन विंडोज. कोणती शॉर्टकट की? विंडो प्लस डी. ओके, व्हॉट डज द F12 फंक्शन कीज युजली डू इन मोस्ट ॲप्लिकेशन. F12 ही फंक्शन की काय करते? ओपन द सेव्ह ॲज डायलॉग बॉक्स. अशा पद्धतीने आपण हे 100 प्रश्न पाहिलेले आहेत. मी आपल्या टेलिग्रामला हे 100 प्रश्न पूर्ण एक्सेलच्या फॉर्मॅटमध्ये तुमच्यासाठी ठेवून देते. तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता, किंवा जर वाटलंच मला तर मी म्हटलंच पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या फॉर्मॅटमध्ये ठेवून देते. तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तुमचा व्यवस्थित अभ्यास करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.